वीके न्यूज, राष्ट्र के नाम। मग फर्जीवाडा करून कुठेतरी या सरकारला बदनाम करायचं काय? महाराष्ट्रामध्ये, बॉलिवूडमध्ये हे सगळं ड्रग्सच्या अंमली पदार्थाचा धंदा सुरू आहे। हे पटकट कारस्थान भाजपवाल्यांचंच आहे, पण हे बोगस केसेस आहे, फर्जी केसेस आहे, आम्ही सिद्ध केल्याशिवाय थांबणार नाही। आणि हे अधिकारी आणि भाजपचे नेते कुठेतरी लोकांवर दबाव निर्माण करून, दहशत निर्माण करून हजारो कोटी वसुली करण्याचा धंदा या संस्थेच्या माध्यमातून या महाराष्ट्रामध्ये सुरू आहे आणि त्यांना एक्सपोज केल्याशिवाय नवाब मलिक थांबणार नाही। मी आज आव्हान देतो त्या वानखडेला की वर्षभराच्या आत तुझी नोकरी जाईल आणि तू आम्हाला तुरुंगात टाकण्यासाठी पुढे आला होता। तुझ्या तुरुंगवास या जनता देशातली पाहिल्याशिवाय थांबणार नाही। आज या मंचापासून तुला आवाहन करतोय। किती बोगस माणूस आहे, आमच्याकडे पुरावे आहे। याचा बाप बोगस होता, हा स्वतः बोगस आहे, याच्या घरातली लोक बोगस आहे आणि इतका बोगसगिरी केलेली आहे। पुरावे सादर केल्यानंतर एक दिवस ही नोकरीत राहू शकत नाही आणि तुरुंगवास याच्या निश्चित आहे। ते पुरावे आगामी काळामध्ये आम्ही काढणार आहोत। म्हणजे त्यांना वाटत असेल की नवाब मलिकच्या जवायला तुरुंगात टाकलं आणि मला सांगत होता, निरोप पाठवत होता की मी काही केलेलं नाही। आता कोण केला सांग? मला वरून दबाव होता, मला वरून दबाव होता। अरे दबाव टाकणारा तुझा बाप कोण, त्याचे उत्तर आम्हाला दे ना। किती तुझे बाप दबाव टाकत असतील तर नवाब मलिक कुणाचा बापाला घाबरणार नाही आणि तुला तुरुंगात टाकल्याशिवाय मी थांबणार नाही। आज मी सांगू इच्छितो आखिरी तक धमकी दी है, आपकी नौकरी नहीं रहेगी, ऐसा भी इस तरह की भाषा का इस्तेमाल करते। मेरी शुभकामनाएं उनके साथ में। अगेन मैं कहना चाहता हूं कि मैं एक छोटा सा सरकारी मुलाजिम हूं, वो बहुत बड़े मंत्री हैं। तो अगर देश की सेवा करने के लिए, ईमानदारी से काम करने के लिए, ड्रग्स हटाने के लिए अगर वो मुझे जेल में डालना चाहते हैं तो मैं उसे स्वागत करता हूं। ये है ड्रीम मीडिया नेटवर्क और आप देख रहे हैं देश का पहला 24/7 डिजिटल न्यूज चैनल वीके न्यूज, राष्ट्र के नाम।